आपण पाहत आहात बंधुता न्यूज. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. काल कथित विवेकराव कांबळे यांच्या स्मृतीनिमित्त 1 जून 2024 रोजी मिरजेत समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडीच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान दिलेल्या जनसेवकांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली. मिरजमध्ये संतोष जाधव हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी योगेंद्र कांबळे, अरविंद कांबळे, मिलिंद मटकरी, अविनाश कांबळे, विक्रांत वाघमारे, अभिनव कांबळे आदी मंडळी उपस्थित होते. RPIचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे हे या पुरस्कार वितरण कार्यक्रम समारंभाचे अध्यक्ष आहेत, तर उद्घाटक डॉक्टर विनोद परमशेट्टी आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिका माजी महापौर माननीय किशोरदादा जामदार, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी सभापती सुरेश बापू आवटी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर RPIचे जिल्हाध्यक्षक राजेंद्र खरात, RPI युवक आघाडीचे जिल्हाध्यक्षक श्वेत पद्म कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, माजी नगरसेवक अशोकरावजी कांबळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटभाऊ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे, जिल्हाध्यक्षक महिला आघाडी छायादिदी सरदेव, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्षक महेंद्र गाडे, मिस्टर इंडिया प्रसिद्ध बॉडी बिल्डर विशाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात अरविंद कदम, दीपक शिरगुप्पे, गौतम कांबळे, मानसिंग कुमटेकर, इब्राहिम आरबाबी, मोहम्मद हनीफ, निरंजन आवटी, पांडुरंग नांगरे, रामगोंडा केसरगाने, सुकुमार पाटील, ऋतुजा पाटील, शिवाजी वाघमारे, विजय मगदूम, दीपक कावळे, विठ्ठलराव सोनवले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी संतोष जाधव मित्रमंडळ भारत ग्रुप यांच्या वतीने 1 जून आमचे साहेब विवेकरावजी कांबळे यांचा वाढदिवस असतो. त्यांची आठवण म्हणून आम्ही सर्वांनी मिळून 1 जून रोजी त्यांच्या आठवणीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत असे ज्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही तिथपर्यंत आम्ही पोचून त्यांना समाज गौरव पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. साहेबासोबत मी 1997 पासून काम करत आहे. त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मला माहीत आहे, म्हणून त्यांचे नाव कायमस्वरूपी जिवंत राहावे म्हणून आम्ही सर्वजण असा निर्णय घेतला व सालाबादप्रमाणे हा समाजगौरव पुरस्कार इथून पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा पुरस्कार प्रत्येक वर्षी 15 जण असे निवडून प्रत्येकांना हा पुरस्कार देण्यात येईल. जय भीम, जय भारत.